नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बहुतेक लोकांना वाटतं की हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी त्यांना पूर्वसूचना त्याची मिळते. छातीत दुखणं, डावा हात बधीर होणं किंवा अचानक कोसळून पडणं. चित्रपटांमध्ये तरी असंच दाखवलं जातं आणि लोकांनाही तशीच अपेक्षा असते. पण वयाच्या 60 वर्षानंतर हृदयाशी संबंधित सर्वाधिक धोकादायक घटना त्या असतात ज्यांची कोणतीही चाहूल लागत नाही. त्या घटना अशा असतात ज्या तुम्ही झोपलेले असताना हळूहळू आकाराला येतात. यात कोणतीही चेतावणी नसते, मदतीसाठी कोणाला बोलावण्याची वेळ मिळत नाही आणि सुधारण्याची दुसरी संधीसुद्धा मिळत नाही. रिकव्हरी रूममध्ये जेव्हा मी आपल्या रुग्णांना हे सांगते तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो. अशा घटना बहुतेकदा एखाद्या अगदी सामान्य गोष्टीमुळे, अगदी नगण्य वाटणाऱ्या कृतीमुळे घडतात. अशी एखादी कृती जी तुम्ही दिवे बंद करण्यापूर्वी केलेली असते. अशा अनेक रुग्णांमध्ये टाळता येण्याजोग्या समस्यांची 30 पुनरावृत्ती होताना मी पाहिली आहे, ज्यांना आपण दररोज रात्रीचं स्वतःचं किती नुकसान करत आहोत याची पुसटशी कल्पना नसायची. आज रात्री मी तुम्हाला अशा 5 गोष्टी किंवा सवयींबद्दल सांगणार आहे. या अशा 5 सवयी आहेत ज्या तुम्ही झोपलेले असताना नकळतपणे एखाद्या बंदुकीत गोळी भरल्यासारखा धोका निर्माण करतात आणि त्यानंतर मी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा सांगणार आहे. अगदी साध्या रोजच्या सवयी बदलून माझ्यासोबत राहा. पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्ही जी माहिती जाणून घ्याल ती कदाचित या वर्षातील सर्वात महत्त्वाची माहिती ठरू शकेल. एक गोष्ट अशी आहे जी बहुतेक लोकांना माहीत नसते. तुम्ही झोपता तेव्हा तुमची हृदय रक्तवाहिनी प्रणाली पूर्णपणे विश्रांती घेत नाही, तर ती तिची कार्यपद्धती बदलते. निरोगी शरीरामध्ये रात्रीच्या वेळी रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो, साधारणपणे दिवसाच्या तुलनेमध्ये 10 ते 20%. हृदयाचे ठोके मंदावतात आणि रक्तवाहिन्या शिथिल होतात. ही एक प्रकारची बायोलॉजिकल रिसेट प्रक्रिया आहे किंवा शरीराची एक अशी देखभाल प्रक्रिया आहे जी आयुष्यभर अविरत चालत असते. पण वयाच्या 60 वर्षानंतर ही प्रणाली तितकीशी विश्वसनीय राहत नाही. रक्तवाहिन्या ताठर बनतात, रक्तदाब नियंत्रित करण्याची क्षमता अचूक राहत नाही. रात्री हृदयाचं रक्षण करणारे विशिष्ट संप्रेरकांचे संकेत कमकुवत होऊ लागतात आणि काही चूक झाल्यास त्यातून सावरण्याची शरीराची क्षमता खूपच कमी होते. याचा विचार अशा प्रकारे करा. दिवसाच्या वेळी तुमच्या हृदय रक्तवाहिनी प्रणालीकडे काही बॅकअप यंत्रणा असतात. ती परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकते किंवा कमतरता भरूनही काढू शकते. मात्र रात्रीच्या वेळी त्यातील अनेक यंत्रणा कार्यरत नसतात. शरीर अगदी मर्यादित क्षमतेवर किंवा कमीत कमी मनुष्यबळावरती काम करत असतं. वयाच्या 60 नंतर रात्रीची वेळ ही वेगळी असते. म्हणूनच 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी मध्यरात्री ते पहाटे 6 या वेळेमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा मग स्ट्रोक यांचा धोका सर्वाधिक असतो. दुपारची वेळ किंवा सकाळची धावपळ नाही, तर ती शांत वेळ जेव्हा कोणीही पाहत नसतं पण तुमच्या सवयी मात्र कार्यरत असतात, तेव्हा हा धोका असतो. आता एक महत्त्वाची गोष्ट जी सर्व काही बदलते त्या धोकादायक तासांमध्ये काय घडतं हे बऱ्याच अंशी तुम्ही झोपण्यापूर्वी काय केलं होतं यावर अवलंबून असतं. तुम्ही काय जेवलात, कोणती गोळी घेतली किंवा घेतली नाही, खोलीचं तापमान नक्की काय होतं, असे निर्णय जे अगदी सामान्य वाटतात. आपण याच गोष्टींबद्दल बोलणार आहोत. सुरुवात करूया अशा एका गोष्टीपासून जी रुग्णांना सर्वात जास्त आश्चर्यचकित करते. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काल रात्री तुम्ही किती वाजता जेवलात आणि ताटामध्ये नक्की काय होतं? मी प्रत्येक रुग्णाला हा प्रश्न विचारते आणि 60 वर्षांवरील बऱ्याच लोकांचं उत्तर असतं रात्री 8 किंवा 9च्या सुमारास किंवा कधीकधी रात्री 10 वाजता पोटभर जेवण, पास्ता, भात, मांस, कदाचित काहीतरी तळलेले पदार्थ, त्यानंतर सोफ्यावर बसणं आणि 1-2 तासांमध्ये झोपायला जाणं. हे का घडतं हे मला समजतं. कामाचा व्याप, कुटुंबाचं वेळापत्रक आणि आयुष्यभराची सवय. पण हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सवय तुमच्या हृदयाला नकळत हानी पोहोचवत असते. रात्री उशिरा केलेलं जड जेवण हा हृदयावर येणारा असा ताण आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. तुमच्या शरीराच्या आत काय घडतं ते पाहूया. जेव्हा तुम्ही भरपूर जेवता तेव्हा तुमच्या पचनसंस्थेला रक्ताभिसरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याची गरज भासते. त्यामुळे हृदयाला अधिक जोर लावून रक्त पंप करावं लागतं. रक्तदाब वाढतो. जेवणानंतर 2 ते 4 तासांच्या आत रक्तातील ट्रायग्लिसराईड्सचं प्रमाण वेगाने वाढतं.
आता या स्थितीमध्ये झोपायला जाण्याचा विचार करा. शरीराची अपेक्षा असते की संध्याकाळची वेळ ही विश्रांतीची असावी, हृदयासाठी आणीबाणीची परिस्थिती नसावी. त्याऐवजी तुमचं हृदय एका बाजूला पोटभर जेवण पचवण्यासाठी अतिरिक्त काम करत असतं आणि त्याच वेळी रात्रीच्या विश्रांतीच्या किंवा पुनर्प्राप्तीच्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करत असतं. या दोन गोष्टींमध्ये थेट संघर्ष निर्माण होतो आणि 60 वर्षावरील अशा व्यक्तींमध्ये ज्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही प्रमाणामध्ये कडकपणा आला आहे, तिथे या संघर्षाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अभ्यासातून सातत्याने असं दिसून आलं आहे की झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण केल्याने रात्रीचा रक्तदाब जो आहे तो वाढतो. ॲसिड रिफ्लेक्सचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे हृदयाशी संबंधित लक्षणे दिसू शकतात आणि ती उद्भवू शकतात. तसेच झोपेच्या वेळी हृदयविकाराचा धोका वाढतो. यावरचा उपाय गुंतागुंतीचा नाही. मुख्य जेवण जे आहे ते 6 किंवा 7 वाजेपर्यंत संपवा. रात्रीच्या जेवणामध्ये हलके प्रथिने आणि भाज्या असाव्यात, जड चरबीयुक्त पदार्थ नसावेत. मी आत्ता वर्णन केल्याप्रमाणे तुमच्या रात्रीच्या जेवणाचं वेळापत्रक आहे का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की कितीतरी लोक हो असं उत्तर देतात आणि त्याचा संबंध त्यांच्या हृदयाशी कधीच जोडत नाहीत. आता ही एक गोष्ट तुम्ही खूप गांभीर्याने घेतली पाहिजे, कारण इथे सर्वात जास्त टाळता येण्याजोगे नुकसान होते. वैद्यकीय अनुभवानुसार जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही उच्च रक्तदाबासाठी औषधं घेत असाल तर ते औषध घेण्याची वेळ खूप महत्त्वाची असते, जी बहुतेक डॉक्टर समजावून सांगायला वेळ काढत नाही. बहुतेक लोकांमध्ये रक्तदाब दिवसभरामध्ये एका ठराविक वक्रानुसार बदलतो. तो वाढतो, सकाळी दुपारी ती पातळी वाढते आणि रात्री कमी होते. परंतु 60 वर्षांवरील लोकांपैकी विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्यांमध्ये रात्री रक्तदाब कमी होण्याची ही प्रक्रिया घडत नाही. त्यांचा रक्तदाब वाढलेलाच राहतो किंवा पहाटेच्या वेळी त्यात अचानक वाढ होते. या स्थितीला नॉक्टर्नल हायपरटेन्शन म्हणजे रात्रीचा उच्च रक्तदाब म्हटलं जातं. बहुतेक लोकांनी याबद्दल कधीच ऐकलेलं नसतं आणि दिवसाच्या उच्च रक्तदाबापेक्षा हे अधिक धोकादायक असतं. झोपेत असताना रक्तवाहिन्यांच्या भिंती कोणत्याही आघाताचा सामना करण्यासाठी सज्ज नसतात. पहाटे 3 वाजता होणारी रक्तदाबातील वाढ आणि दुपारी 3 वाजता होणारी वाढ यांच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर होणारा परिणाम खूप वेगळा असतो. पहाटेच्या वेळी रक्तदाब वाढल्यास कोरोनरी आर्टरीमधील कमकुवत झालेला चरबीचा साठा जो आहे तो फुटण्याची, रक्ताची गुठळी तयार होण्याची आणि परिणामी रुग्णाला माझ्याकडे येण्याची वेळ ओढवण्याची शक्यता असते. जर तुम्ही रक्तदाबाचं औषध फक्त सकाळीच घेत असाल तर ज्यावेळी त्याची सर्वात जास्त गरज असते तोपर्यंत त्याचा प्रभाव संपलेला असू शकतो. जर तुम्ही औषध घ्यायला पूर्णपणे विसरलात तर रात्रीच्या सर्वात संवेदनशील वेळी तुम्ही पूर्णपणे असुरक्षित ठेवत असता. मग तुम्ही काय करावं? औषध घेण्याच्या वेळेबद्दल तुमच्या डॉक्टरांशी विशेष चर्चा करा. सकाळी औषध घेण्याऐवजी ते रात्री घेणं योग्य ठरेल का हे त्यांना विचारा. या चर्चेसाठी फक्त 2 मिनिटे लागतात, पण ती तुमचा जीव वाचवू शकते. HIA क्रोनोथेरपी ट्रायलसह अनेक भक्कम पुरावे असे दर्शवतात की रक्तदाबाची औषधं संध्याकाळी घेतल्यास झोपेत असताना हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. हा काही किरकोळ बदल नाही. ही चर्चा जीव वाचवणारी ठरू शकते. वेळेचे काहीच महत्त्व नसतं असा समज करून घेऊ नका. हृदयरोगशास्त्रामध्ये वेळेचं महत्त्व अत्यंत निर्णायक ठरू शकतं आणि 60 वर्षांवरील बहुतेक रुग्णांनी आपल्या डॉक्टरांशी याबद्दल कधीच चर्चा केलेली नसते. तुमच्या ओळखीच्या अशा एखाद्या व्यक्तीचा विचार करा जी घोरते, मग तो तुमचा जोडीदार असो, आईवडील असोत किंवा कदाचित तुम्ही स्वतः. तो आवाज, रात्रीचा तो मोठा आणि अनियमित घोरण्याचा आवाज. बहुतेक लोक याकडे केवळ एक त्रासदायक गोष्ट, हसण्यावरी नेण्यासारखी बाब किंवा जोडीदाराला कोपर मारून गप्प करण्याची गोष्ट म्हणून पाहतात. मात्र जोपर्यंत अन्यथा सिद्ध होत नाही तोपर्यंत मी याकडे हृदयाशी संबंधित धोक्याची सूचना असं म्हणूनच पाहते. या क्षेत्रामध्ये 20 वर्ष काम केल्यानंतर हे अगदी गांभीर्यानं आणि शब्दशः म्हणत आहे. 60 वर्षांवरील रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ज्या आजारांचं निदान कमी होतं आणि ज्यांच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यांपैकी स्लीप ॲपनिया, झोपेमध्ये श्वास थांबणं, हा एक प्रमुख आजार आहे. असा अंदाज आहे की 30%हून अधिक वृद्ध व्यक्तींना याचा काही ना काही त्रास असतो आणि त्यातील बहुतेकांचं कधीच निदान किंवा उपचार झालेले नसतात. दररोज रात्री यामुळे तुमच्या हृदयावरती काय परिणाम होतो याची तुम्हाला अजिबात कल्पना नसते. स्लीप ॲपनिया जेव्हा झटका येतो तेव्हा नक्की काय घडतं ते पाहूया.
यात तुमचा श्वास जो आहे तो 10 सेकंद, 40 सेकंद किंवा त्याहून अधिक काळासाठी थांबतो. असे तासाभरामध्ये अनेकदा घडू शकतं. प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वेगाने खाली येते तेव्हा तुमचा मेंदू धोक्याची सूचना घेतो आणि शरीरामध्ये तणावाशी संबंधित प्रतिक्रिया निर्माण करतो. यात ॲड्रेनालाईन आणि कॉर्टिसोल सारखी संप्रेरके स्रवतात. तसेच हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढतात. शरीर झोपेत असतानाही तुमचं हृदय दररोज रात्री वर्षानुवर्ष अशा प्रकारे अचानक जागं होतं किंवा त्याला धक्का बसतो. आता कल्पना करा की एका रात्रीमध्ये 30 ते 40 किंवा 50 वेळा असं घडत आहे. याचा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या प्रणालीवरती होणारा परिणाम अत्यंत गंभीर असतो. स्लीप ॲपनियाचा थेट संबंध हृदयविकाराचा झटका येण्याच्या तिप्पट धोक्याशी आहे. ही आकडेवारीच तुम्हाला गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. याचा संबंध हृदयाच्या अनियमित ठोक्यांशी, ज्याला आपण पक्षाघात किंवा स्ट्रोक येणं असं म्हणतो, तर तो होण्याचा धोकासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड आणि ताठ होण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि हे सर्व घडत असताना संबंधित व्यक्ती झोपेत असल्याने काहीतरी गंभीर घडल्याशिवाय त्यांना याची अनेकदा जाणीवच होत नाही. याची धोक्याची लक्षणे नेहमीच स्पष्ट नसतात. हो, मोठ्याने घोरणं हे एक लक्षण आहेच, पण इतरही काही लक्षणे आहेत. झोपेतून उठल्यावर डोकेदुखी होणे, पूर्ण रात्र झोपूनही थकवा जाणवणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं, तोंड कोरडं पडणं किंवा श्वास कोंडल्यासारखं वाटणं, या गोष्टींकडे लक्ष द्या. यापैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर डॉक्टरांशी स्लीप स्टडी करण्याबाबत चर्चा करा. मी माझ्या रुग्णांना थेट हे सांगेल की जर तुम्ही मोठ्याने घोरत असाल, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला हृदयविकार किंवा स्ट्रोकचा इतिहास असेल तर स्लीप ॲपनियाची तपासणी करून घेणं ही केवळ एक पर्यायी गोष्ट नाही, ती तुमच्या हृदयावरील उपचारांचा एक अविभाज्य भाग आहे. यात कोणतीही तडजोड नको. यावरील उपचार ज्यामध्ये प्रामुख्याने CPAP उपकरणाचा वापर केला जातो दिसायला कदाचित आकर्षक नसतील, मला याची जाणीव आहे, पण हृदयाच्या आरोग्यासाठी त्याचे फायदे किती मोठे आहेत हे आकडेवारीनुसार स्पष्ट होतं. जे रुग्ण CPAP थेरपीचे नियमित पालन करतात त्यांच्या रक्तदाबात आणि ॲट्रियल फिब्रिलेशनच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट दिसून येते. तसेच हृदयविकाराचा धोकाही मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. एक उपकरण, एक सवय आणि त्यातून मिळणारे प्रचंड संरक्षण. तुमच्या घरातील कोणी घोरतं का? झोपेमध्ये तुमचा श्वास थांबतो का? असं तुम्हाला कधी सांगण्यात आलं आहे का? या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यापूर्वी एकदा गांभीर्याने विचार करा. पुढील सवय ही पूर्णपणे तार्किक विचारांवर आधारित आहे आणि म्हणूनच त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. 60 वर्षांवरील अनेक लोक संध्याकाळच्या वेळी द्रव पदार्थांचं सेवन मुद्दाम मर्यादित ठेवतात. यामागचं कारण अगदी समजण्यासारखं आहे. त्यांना पहाटे 2 वाजता लघवीसाठी उठणं टाळायचं असतं. झोपेत व्यत्यय येणं त्रासदायक असतं. रात्री उठल्याने पडण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ते रात्रीच्या जेवणानंतर आणि काही वेळा तर दुपारी 4 नंतरही द्रव पदार्थ घेणं टाळतात. मला त्यांची ही भूमिका पूर्णपणे समजते, परंतु हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता शरीरात पाण्याचं प्रमाण थोडं कमी असतं. झोपायला जाणं हा एक महत्त्वाचा धोकादायक घटक आहे आणि याबद्दल क्वचितच कोणीतरी बोलताना दिसतं. शरीरामध्ये जर पुरेसं पाणी नसेल तर तुमचं रक्त अधिक दाट आणि चिकट बनतं. त्यामुळे ते रक्तवाहिन्यांतून सहजपणे वाहू शकत नाही. तरुण वयातील हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या प्रणालीसाठी ही एक हाताळण्याजोगी अडचण असू शकते, परंतु 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी ज्यांच्या धमन्या कडक झाल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये चरबीचे थर साचले आहेत त्यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर ठरू शकते. दाट रक्त आधीच अरुंद झालेल्या धमन्यांमधून संथ गतीने वाहतं. अशा वेळी रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते आणि इथेच वेळेचा एक असा पैलू येतो ज्याचा विचार बहुतेक लोक करत नाहीत. झोपेमध्ये असताना हृदयाचे ठोके नैसर्गिकरित्या मंदावतात. शरीरातील रक्ताभिसरणही मंदावलं असतं. आता विचार करा, 7-8 तास एकाच स्थितीमध्ये पडून राहिल्यामुळे शरीराची हालचाल थांबलेली असते. धमन्या आधीच अरुंद असू शकतात आणि त्यातच रक्ताचा दाटपणा आणि मंदावलेले रक्ताभिसरण यांची भर पडते. निर्जलीकरण, हृदयाचे मंद ठोके, कमी हालचाल आणि रक्तवाहिन्यांचे विकार या गोष्टींचं हे संयोजन म्हणजे पहाटेच्या वेळी मेंदूचा झटका किंवा हृदयविकाराचे झटके येण्याचं एक प्रमुख कारण आहे. यावर उपाय अत्यंत सोपा आहे. झोपण्यापूर्वी एक पूर्ण ग्लास पाणी प्या. खूप जास्त नाही, फक्त सुमारे 240 मिली पाणी पुरेसं आहे. झोपेमध्ये असताना रक्त अनावश्यकपणे दाट होऊ नये यासाठी एवढं पाणी पुरेसं ठरतं. तसेच उठल्यावर पिण्यासाठी
आणखी एक ग्लास पाणी तुमच्या बेड साईडवरती नक्की ठेवा. पहाटे 2 वाजता जाणवणारी ती हलकी तहान म्हणजे तुमचं शरीर अशा गोष्टीची मागणी करत असतं ज्याची तुमच्या हृदयाला खरंच गरज असते. तुम्हाला झोप आणि हृदयाचं आरोग्य यापैकी एकाची निवड करावी लागत नाही. आता एक अशी गोष्ट सांगते जी ऐकून प्रत्येकजण बहुतेक रुग्ण आश्चर्यचकित होतात, कारण ती गोष्ट इतकी साधी वाटते की तिचे काही महत्त्व असेल असं वाटत नाही. रात्री तुमच्या बेडरूमचं तापमान जे आहे ते किती असतं? हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने बहुतेक लोकांनी याचा विचार केलेला नसतो. ते फक्त आराम आणि स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार करतात. परंतु तुमच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या प्रणालीला एका विशिष्ट तापमानाची पसंती असते. त्या मर्यादेबाहेर तापमान गेलं तर तुमचं हृदय गरजेपेक्षा जास्त कष्ट करत असतं. खूप जास्त उष्णतेपासून सुरुवात करूया. जेव्हा तुमच्या बेडरूमचं तापमान 22°C पेक्षा जास्त असतं तेव्हा तुमचं शरीर रात्रभर उष्णता बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न करत असतं. यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, हृदयाचे ठोके वाढलेले राहतात आणि घामावाटे शरीरातील द्रव पदार्थ कमी होतात, ज्यामुळे आपण पुन्हा त्याच निर्जलीकरणाच्या समस्येकडे वळतो, ज्याची आपण मगाशी चर्चा केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या झोपेचा दर्जा खालावतो. झोपेच्या त्या गाढ आणि पुनरुज्जीवन करणाऱ्या टप्प्यांवर तुम्ही कमी वेळ घालवता, ज्या काळामध्ये हृदयाला रात्रीच्या वेळी सर्वोत्तम विश्रांती आणि पुनर्प्राप्ती मिळते. आता याच्या अगदी उलट परिस्थिती पाहूया. जर बेडरूमचं तापमान जर खूप कमी असेल, म्हणजे 16 किंवा 17° पेक्षा कमी, तर त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर वेगळ्या प्रकारचा ताण निर्माण होतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. शरीराचं अंतर्गत तापमान टिकून ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. परिणामी हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो. ज्यांना आधीच हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळी होणारी ही रक्तदाबातील वाढ गंभीर ठरू शकते. चांगली झोप आणि हृदयाच्या आरोग्यासाठी 15 ते 22°C हे तापमान सर्वात योग्य मानलं जातं. या तापमानामध्ये शरीराचं तापमान संतुलित राहणं, रक्तवाहिन्या शिथिल राहतात आणि हृदयाचे ठोके कमी व स्थिर राहतात, ज्यामुळे गाढ झोप लागते. एकच उपाय आणि उत्तम संरक्षण. मी आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टींची यादी कदाचित काळजी वाढवणारी वाटू शकते, पण मला याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सांगायचं आहे, कारण या 5ही सवयींचा एकत्रित विचार केला तर तुमच्या हाती एक साधी आणि व्यावहारिक संध्याकाळची दिनचर्या येते, जी या सर्व बाबींची पूर्तता करते. मी याला हृदयासाठी सुरक्षित संध्याकाळची दिनचर्या असं म्हणते आणि मी कोणत्याही मोठ्या बदलांशिवाय सामान्य जीवनशैलीमध्ये सहजपणे बसवता येते. ती नेमकी कशी असावी? तर संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये मुख्य जेवण करावं. यात कमी चरबीयुक्त प्रथिने खावीत. भाज्या आणि गरज असल्यास कर्बोदकांचं माफक प्रमाण असावं. अतिभोजनही नको आणि उपवासही नको. योग्य वेळी केलेलं संतुलित जेवण असावं. 7 वाजता जेवण केल्यास झोपण्यापूर्वी हृदयाला स्थिरावण्यासाठी पूर्ण 3 ते 4 तासांचा अवधी मिळतो. पाणी आणि औषधे. जर तुमच्या डॉक्टरांनी रक्तदाबाच्या औषधांच्या वेळेबद्दल तुमच्याशी विशेष चर्चा केली नसेल तर त्याबद्दल चर्चा करण्याची हीच योग्य वेळ आहे. संध्याकाळी औषध घेतल्याने अधिक चांगलं संरक्षण मिळू शकतं, त्यामुळे या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये हलकंसं चालणं, वाचन करणं किंवा शांतपणे गप्पा मारणं यांसारख्या गोष्टी करा. यावेळी स्क्रीनपासून, विशेषतः फोनच्या प्रकाशापासून दूर राहणं गरजेचं आहे, कारण हा प्रकाश मेलाटोनिन आणि संप्रेरकांची निर्मिती रोखतो आणि मज्जासंस्थेला झोपेच्या वेळेपेक्षा जास्त काळ जागृत ठेवतो. रात्री 9 वाजता बेडरूम तपासा. तापमान नियंत्रक योग्य करा. थोडा वेळ खिडकी उघडी ठेवा आणि बेड जवळच्या टेबलावरती पाण्याचा ग्लास ठेवा. या गोष्टींसाठी फक्त 90 सेकंद लागतात, पण त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही अंथरुणावर असावं. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यासाठी कोणताही खर्च येत नाही. जर तुम्हाला घोरण्याची सवय असेल किंवा मग झोपेमध्ये श्वास थांबत असल्यास तुम्हाला सांगण्यात आलं असेल तर पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. पाठीवर झोपल्याने श्वासमार्गातील अडथळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. औपचारिक वैद्यकीय तपासणीसाठी प्रक्रिया सुरू असतानाच झोपताना शरीराची स्थिती बदलल्याने ॲपनियाचं म्हणजे श्वास काही काळासाठी थांबवण्याचे प्रकार लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीचं जेवण, त्याच वेळी पाणी आणि औषधं घेणं आणि 9 वाजेपर्यंत शांत वेळ घालवणं. तसे सकाळी 9 वाजेपर्यंत खोली तयार ठेवणं आणि रात्री 10 वाजता कुशीवरती वळून झोपणं, हा असा क्रम आहे. ही दिनचर्या प्रभावित ठरते का हा प्रश्न उद्भवतच नाही, कारण ती उपयुक्त असल्याचं आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे. खरा प्रश्न हा आहे की तुम्ही प्रत्यक्षात तसं कराल का? आणि या प्रश्नाचं उत्तर केवळ तुम्हीच देऊ शकता. तर मला कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.